येशूने म्हटलं, अहो कष्टी आणि भरकले जण हो, सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला शांती देईन. आमेन. हालेलुया. देवाला माहिती आहे आम्ही कष्टामध्ये आहे, कष्ट करत आहे, भरपूर भटकून गेलेलो आहे. आणि देवाचं वचन सांगतं, सर्व येशू म्हणतो सर्व मजकडे या, म्हणजे मी तुम्हाला शांती देईन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव त्याची शांती देव पाहत आहे. म्हणून येशू म्हणतो योहन्ना 14:27 मध्ये की मी माझी शांती तुम्हाला देतो, जसं जग देतं तसं मी देत नाही. जसं जग देतं तसं मी देत नाही, मी माझी शांती तुम्हाला देतो. आणि म्हणून तुमचं अंतःकरण अस्वस्थ व भयभीत होऊ नये. हालेलुया. येशू काय म्हणत आहे, मी माझी शांती तुम्हाला देत आहे, जसं जग देतं तसं देत नाही. म्हणजे येशूची शांती, इथं येशू जगाच्या शांतीविषयी पण बोलत आहे आणि स्वतःच्या शांतीच्या विषयामध्ये बोलत आहे, है ना. तर जगाची जी शांती आहे बाहेर गोष्टीवर अवलंबून आहे. बाहेर सर्व शांत ना, मग सर्व शांत. बाहेर जरा बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून आहे. बाहेर थोडंसं अशांती, तर जीवनामध्ये पण अशांती लगेच सुरुवात होते. पण येशूची शांती ती बाहेर गोष्टीवर अवलंबून नाही. बाहेर गोष्टी कसे बी असू द्या, पण देवाची शांती, त्याची शांती ती आत्मिक शांती आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, तेव्हा ती शांती तुमच्या अंतःकरणात बसेल. तुमचे विचार, वचन सांगतं, कशाविषयी चिंता करू नका. आपल्या जीवनामध्ये भरपूर प्रकारे चिंता येतात, एक प्रकारे नसतात, भरपूर. बाहेर सांगतं सर्व चिंता त्याच्यावर टाका, त्याला तुमची काळजी आहे. तर आपण पाहू शकतो भरपूर काही प्रकारच्या चिंता आमच्या जीवनामध्ये येत राहतात. पण देवाचं वचन सांगतं आपल्या सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण की त्याला तुमची काळजी आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून भरपूरदा भरपूर प्रकारच्या चिंता आमच्या जीवनामध्ये येत राहतात. आणि म्हणून आम्हाला देवाचं वचन जे सांगतं, अगर आम्ही चिंताग्रस्त, पौलुस म्हणतो तुम्ही चिंताग्रस्त असू नका, पण तुमच्या प्रार्थना, निवेदन, धन्यवाद करून देवाला कळवा, तेव्हा देवाची शांती तुमच्या अंतःकरणामध्ये बसेल. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं शांत मन तनाचं जीवन आहे. शांत मन तनाचं जीवन आहे, पण जलजलाने हड्डी पण सुकून जातात. आणि म्हणून देवाची जी शांती आहे ते बाहेर गोष्टीवर अवलंबून नाही. बाहेर कसं बी असू द्या, पण ती जी शांती आत्मिक शांती आहे. आणि म्हणून येशू म्हणतो माझी शांती मी तुम्हाला देतो, जसं जग तसं मी देत नाही. जगामध्ये कोणी पाहिलं तर शांती नाहीच आहे ना. भरपूर लोक शांतीसाठी तपस्या करत राहतात, भरपूर काही शांत ठिकाणी जाऊन तपस्या करत राहतात ती शांतीसाठी. पण इथं आम्हाला ती शांती देवाची कशी प्राप्त होऊ शकते. देवाचं वचन सांगतं त्याच्या संगती मेल मिलाप कर, तेव्हा ती तुला शांती प्राप्त होईल आणि त्याच्याद्वारे तुझं कल्याण होणार आहे. हालेलुया. त्याच्याद्वारे तुझं कल्याण होणार आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून बघा देवाकडून जे महान जे आशीर्वाद आहे ती शांती आहे. आपण म्हणणार पैसा ही भरपूर लोकांकडे पैसे भरपूर आहे, पण त्याच्या जीवनात शांती नाही. असे मी लोक पाहिले आहे, ते रात्री पूर्णपणे सुकून म्हणजे कसं शांतने झोपू शकत नाही, झोप लागत नाही. पैसा भरपूर आहे पण त्यांच्या जीवनामध्ये शांती नाही. पण देवाचं वचन सांगतं, पौलुस दावीद म्हणतो मी अंग टाकेल आणि झोपून पण जाईल, तूच मला एकांती निश्चित राहून देतो. म्हणजे तू मला शांती देतो. आणि म्हणून मी अंग टाकेल आणि झोपून पण जाईल, कारण की तूच मला एकांती निश्चित राहून देतो. देवाचं वचन सांगतं, दावीद म्हणतो मी देवाकडे गेलो आणि देवाने मला सर्व भयापासून दूर केलं आणि मला निश्चित. आम्ही वाचू वचन, स्तोत्रसंहिता 34 त्याचं 4 वचन वाचूया. काय म्हणत आहे दावीद राजा, तो राजा होता आणि तो सांगतो, दावीद बायबलमध्ये तो राजा होता आणि तो काय म्हणत आहे बघा. हा मराठी हिंदीमध्ये काय, मी देवाकडे गेलो
आणि तेव्हा माझं त्यांनी ऐकलं आणि काय केलं? माझ्या जीवनामध्ये आता भय नाही राहिलं, भीती नाही माझ्या जीवनात. मी देवाकडे गेलो आणि देवाने माझं ऐकलं आणि मला सर्व भयापासून निर्भय केलं. आता भय नाही माझ्या जीवनामध्ये. हालेलुया, प्रेज लॉर्ड. मी देवाकडे गेलो आणि त्यांनी माझं ऐकलं आणि मला सर्व भयापासून निर्भय केलं. आणि म्हणून म्हटलं मी की दावीद राजा त्याच्या जीवनामध्ये कितीतरी लढाई केल्या आहेत, कितीतरी, पण त्याला भीती नाही. कशाची भीती नाही? का? की वचन सांगतो तो देवाकडे आला आणि देवाचं वचन सांगतो, देवाने त्याची प्रार्थना ऐकली आणि सर्व भयापासून त्याला निर्भय केला. तो राजा एवढ्या लढाई केल्या, त्याने एवढ्या लढाई केल्या, पण बायबल सांगतं देवाने त्याला विजय देत राहिला. सर्व इतकं एवढा तो लढला, सर्व गोष्टीमध्ये देवाने त्याला जयवंत केलं आहे. आमेन, हालेलुया. आणि म्हणून दावीद काय म्हणतो, मी माझे डोळे पर्वताकडे लावू का? मला सहायता कुठून येते? जो आकाश आणि पृथ्वीचा जो करता देव आहे त्याच्याकडून मला सहायता येते आणि तो माझ्या पायाला कधीच कळून देणार नाही. आमेन. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं की खरोखर देव चांगला आहे, त्याचा अनुभव घ्या. देवाचं वचन सांगतं त्याचा अनुभव घ्या. आज इथं आम्ही पाहतो साक्षीद्वारे त्यांच्या जीवनामध्ये. त्याच बहिणीचं जेव्हा त्यांनी सांगितलं, गुरुवारी जेव्हा ते आल्या आणि प्रार्थना चालू होती, आराधना चालू होती, त्यांच्यावर गर्मीचा प्रकार होता आणि पाठवलेलं होतं आणि त्या दिवशी त्याचा जीव काढायला आलतं. भरपूर लोकांनी पाहिलं पण असेल आराधनामध्ये प्रार्थना चालू असताना. आणि तेवढं तर न्यायचंय मला. पण देवाने मला देवाच्या उपस्थितीमध्ये जेव्हा प्रार्थना केली ते बंधन तुटलं गेलं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. असं देव आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं तो किती चांगला आहे त्याचा अनुभव घ्या. त्याने एक साक्ष सांगितली, त्यांना ते घर सोडायचं होतं, पण ते जे मालकीन जे होते ते म्हणत होते 30 तारखेपर्यंत राहावा, कारण की 30ला त्याने डिपॉझिट दिलं वाटतं आणि 3 तारखेला ते राहायला गेले. पण ती बाहेर मला घेणार नाही, तर तुम्ही पूर्ण 1 महिना आधी सांगायला पाहिजे. मग याने प्रार्थना केली, देवा असं नाही तर 1 महिन्याचं भाडं तुम्हाला द्यायला लागेल. प्रार्थना केली, त्याला भाडेकरी होते आणि लगेच त्यांची प्रार्थना देवाने ऐकली. हालेलुया. आणि म्हणून देवाचं वचन कसं सांगतो, देव किती चांगला आहे त्याचा अनुभव आहे. आणि म्हणून येशू म्हणतो, मी माझी शांती तुम्हाला देतो, जसं जग देतं तसं मी देत नाही. आणि म्हणून तुमचं अंतःकरण अस्वस्थ व भयभीत होऊ नये. आणि दावीद म्हणून म्हणतो, मी दावीद जो राजा आहे तो म्हणतो, मी देवाकडे गेलो आणि त्याने माझं ऐकलं आणि मला सर्व भयापासून निर्भय केलं. आता माझ्या जीवनामध्ये भय नाही. हालेलुया, प्रेज लॉर्ड. आणि म्हणून खरोखरच देव चांगला आहे. आज आम्ही अनुभव घेतला आहे काही लोकांनी आणि म्हणून आम्ही म्हणत आहे खरोखर देव चांगला आहे. आज बरोबर जेव्हा तुम्ही स्वतः अनुभव घेणार, तुम्ही मानला की देव चांगला आहे. प्रेज लॉर्ड. आज आम्ही पाहत आहे, गेल्या वेळेस भरपूर पूर्वी एक उदाहरण दिलं, आज मी म्हटलं भाजी मी बनवली आहे, भरपूर छान आहे, भरपूर छान आहे. पण तुम्ही पहा ना, जवळ तुम्ही चाकून बघणार नाही तर तुम्हाला कळणार नाही त्याची मीठ एक कशी आहे. जेव्हा चाकणार तेव्हा तुम्हाला कळणार की हा बाबा त्याच्यामध्ये मीठ आहे काही चांगली आहे का नाही. नुसतं बोलून हे होणार नाही, तुम्हाला चाकायला पाहायला पाहिजे आणि तेव्हा तुम्हाला कळणार की खरोखर ती भाजी चांगली आहे. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं स्तोत्रसंहिता 36 मध्ये की देव किती चांगला आहे त्याचा अनुभव घ्या. हालेलुया. देव बरोबर चांगला आहे, त्याची दया सनातनाची आहे, त्याचं सत्य पिढ्यानपिढ्यासारखं आहे आणि तो कधी बदलत नाही. आज जगामध्ये आपण सर्व पाहतो, सिटी बदलते, मनुष्य बदलतो, मनुष्य वायदा करून पण बदलून पण जातो. हा, मी नाही असं बोललो, असं बी होतं, सर्व काय बदलतं. पण देवाचं वचन सांगतं प्रभू कधीच बदलत नाही, सारखा तो आहे, युगानुयुग सारखा आहे. हालेलुया. आणि म्हणून येशू स्वतः म्हणतो की शक्ती आम्हाला कशी प्राप्त होणार, जेव्हा आम्ही त्याच्याकडे आलो आहे ना, त्याच्यासाठी मेलमिलाप करतो, तेव्हा प्रभूची शांती आम्हाला प्राप्त होणार आहे आणि त्याच्याद्वारे आमचं कल्याण होणार आहे, त्या शांतीद्वारे. हालेलुया. आयुब म्हणतो आयुब 22:21 मध्ये त्याच्यासाठी मेलमिलाप कर, तेव्हा तुला ती शांती प्राप्त होईल आणि त्याच्याद्वारे तुझं कल्याण होणार आहे. तुझ्या जीवनात भीती राहणार नाही, तुझ्या जीवनामध्ये
अगर विपत्ती पण येते पण त्या विपत्तीपासून मी तुझं जीवन वाचवायला तयार आहे. सर्व बायबल सांगतं सर्व विपत्तीपासून तो तुझं रक्षा करणार आहे, तुझ्या जीवाचं रक्षा करणार आहे. का की तुम्ही त्याच्याकडे गेला. हालेलुया. आणि म्हणून जरूरच आहे त्याच्यासाठी मेलमिलाप करा, तेव्हा तुम्हाला शांती प्राप्त होणे आणि त्याच्याद्वारे तुमचं कल्याण होणार आहे. येशूची शांती जगाच्या पलीकडची आहे, बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडची आहे. हालेलुया. त्याला म्हटलंय शांतीचा राजकुमार. पुढे पण आपण कोण म्हणणार नाही की या मी तुम्हाला शांती देते, कारण त्याच्या जीवनात शांती नाही. एक व्यक्तीच्या जीवनात शांती नाही तर तू काय आपल्याला देऊ शकतो. तर बायबल सांगतं परमेश्वर गडबडीचा नाही पण शांतीचा परमेश्वर आहे. एक वचन एकच घेऊन आणि प्रार्थनामध्ये आपण थांबणार आहे. 1 कोरिन्थीय 14:33 वचन सांगतं देव गडबडीचा नाही पण शांतीचा परमेश्वर आहे. एक वचन परमेश्वर हिंदीमध्ये असलेले परमेश्वर गडबडीचा नाही पण शांतीचा परमेश्वर. पढो 1 कोरिन्थीय 14:33 वाचा. हा, कारण परमेश्वर गडबडीचा नाही पण शांतीचा परमेश्वर आहे. आणि म्हणून त्याला म्हटलं आहे शांतीचा राजकुमार. त्याच्या शांतीचा अंत नाही. हालेलुया. अगर आमच्या जीवनामध्ये गडबडी असेल ती गडबडीला तो दूर करून त्याची शांतीने आमच्या जीवनाला आशीर्वादित करणार आहे. आमेन. त्यावेळेस आपण उभा राहूया प्रार्थनेमध्ये, डोळे बंद करून उभा राहून आपण प्रार्थना करूया.